मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सेल्फी ढाब्यावर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे। परराज्यातील मुली आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवले जात होते। पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांचे गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आज रात्री 11च्या सुमारास या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर सेल्फी ढाबा आहे। या ढाब्याच्या दर्शनीय भागावर चक्क खुलेआम तेथील रूमचा दर लिहिला आहे। 600 रुपये 1 तास असे लिहून ठेवले आहे। अनैतिक संबंध असणाऱ्या जोडप्यांनी या ठिकाणी रूम सरासर दिल्या जातात। तर मुंबई आणि आजूबाजूच्या आंबट शौकीनासाठी चक्क हाय प्रोफाईल 18 ते 25 वयोगटातील मुलीही पुरवल्या जात होत्या। पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या 4 पीडित मुली आहेत। या 4ही 20 ते 25 वयोगटातील आहेत। अशा मुलींकडून या ठिकाणी पैशाचा आम्ही दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होत्या। पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी याची माहिती मिळाल्यावर नंतर त्यांचे गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वाली पोलीस यांच्या संयुक्त छापा मारून आज रात्री 11च्या सुमारास कारवाई केली आहे। या छाप्यात मिळालेल्या 4 पीडित मुलींपैकी 1 बांगलादेशी, 1 कलकत्ता आणि 2 इतर राज्यातील आहेत। यासोबत हॉटेलचे मॅनेजर, 1 दलाल आणि इतर 6 असे 8 आरोपी ताब्यात घेतले आहेत। या सर्वांवर वाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येणार आहे। आदरणीय पोलीस अधीक्षक पालघर माननीय गौरव सिंग साहेबांनी आम्हाला माहिती दिली की अहमदाबाद रोड हायवे लगत एका लॉजवरती अनैतिक व्यापार चालत आहे। त्यामुळे आम्ही तिथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वाली पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत आम्ही तिथे छापा टाकला असता सेल्फी लॉज तिथे काही पीडित महिला यांच्यावरती व्यापार चालत होता। त्यामुळे आम्ही तिथे छापा मारला असता तिथे एकूण 4 पीडित महिला आणि त्या हॉटेलचे चालक आणि कॅशियर आणि इतर 6 लोक, त्यामध्ये 1 दलाल आहे, ते आम्हाला मिळाले आहेत। त्याच्यावरती योग्य ती कारवाई करीत आहोत। सर, कशा पद्धतीने हे सेक्स रॅकेट चालायचं? ह्यामध्ये ज्या पीडित महिला आहेत त्या बाहेरच्या स्टेटमधील आहेत। एकंदरीत त्यामध्ये दलाल आणि त्यांना ते बाहेरच्या स्टेटमधून घेऊन आलेले दलालच आहेत। त्यांच्या अन्वये ते हॉटेलमध्ये जे कस्टमर येतात ते हॉटेल चालक आहेत, त्यांच्या अन्वये कॉन्टॅक्ट करून तिथे वेश्याव्यवसाय चालत होता। सर, यांचा काय सोशल मीडियाचा वगैरे काय वापर करत होते? सध्या तरी ते थोड्या ह्या माहितीमध्ये आम्हाला मोबाईल मार्फत त्यांचे कम्युनिकेशन होत आहे। त्याच्या आम्ही CDR वगैरे यामध्ये इतर कोण आहे आणि संबंध आहेत ते रॅकेट आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो। सर, बाहर यांनी लिहिला 600 रुपया 1 घंटा। हा घंटा ओपन सगळं चालायचं। इथे किती रूम होत्या आणि किती रूममध्ये हे सगळं? इथे हॉटेलच्या बाहेर आता आम्ही छापा मारला त्यावेळेस ओपनली तिथे लिहिलेलं आहे 600 पर आवर। इथे एकूण ग्राउंड फ्लोअरला 8 रूम आहेत आणि वरच्या पहिल्या माळ्यावरती 9 रूम आहेत। असे एकूण 17 रूम आहेत। सर, या हॉटेलला काही परवानगी वगैरे आहे का? त्याचे ते मालक वगैरे आणि आता सध्या जे हॉटेल चालवतात त्याचा परवाना वगैरे अजून तपासामध्ये